धक्का आठवड्याभरापूर्वी 6 खासदार फुटले आणि आता एक आमदार. ऑपरेशन टायगर सुरूच आहे. सचिन अहिर यांच्या संदर्भात आदित्य ठाकरे आता काय बोलतात बघूयात. मराठी हिंदी इंग्लिश कुठचंही अरे आप पूछो ना, मैं हर बार बोलता हूँ. अरे एक मिनट, वो एजेंसी वालों को भी बुला लो ना, तो वो बाहर. एक मिनिट, सगळे रोल नाही झालेत. एक मिनिट, रोल नाही झालेत. आता आता नेक्स्ट तुम्ही घेणार आहे. आम्ही रिप्लेसमेंट शोधली आहे. एक मोठा धक्का. अरे पहिला मराठी लाल बिल्ला आणलाय का? सचिन अहिर आपले जवळचे आमदार आज एकनाथ शिंदे यांच्याकडून उपसभापती पदाचा प्रभारी अर्ज दाखल केलेला आहे. पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत, ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे असे आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे, हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला एनजीओच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे. भावाला आम्ही बीएससीची समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे. एवढं सगळं होऊन देखील बीएससी तर आहेच, बीएससीचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत. मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण कोणी येण्यानी कोणी जाण्यानी काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार. अरे परवा पुण्यावर येताना आमची सखोल चर्चा, कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती. पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतंच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलत आहेत. पण मुळात हाच प्रश्न हे जे जात आहेत त्यांना, मग सचिन भाऊ किंवा सगळे कोणी असतील, त्यांना हाच प्रश्न आहे. जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे फोडायला ते ज्यांच्यावर लक्ष असतील, की जे आपली मंदिरं लुटत आहेत. अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, 2/3 पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसू शकता? आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडा खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. पूर्ण मराठी करू नका. सुनील शिंदे असं म्हणतात की पक्षातल्या काही नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, सुनील शिंदे असं म्हणतात. मला वाटतं एक महत्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना समजते त्यांना हे कळतं. जे कोणाला माहिती आहे ते करते. सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे. अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत असले नसले तरी. म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी असतात. महत्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं. आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच. आणि आज मी परत एकदा विचारतोय, या देशातली लोक असतील, हे जी भाजप आज राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी रस्त्यावर आणलं, आंदोलनं करायला लावले, आमच्यासारखे पक्ष ते आंदोलनात होते, भाजपने दंगली घडवून आणल्या, तेच आज राम मंदिर लुटत आहेत. आज दुसरी गोष्ट, हाच एक महत्वाचा प्रश्न पडतो की
भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवलंय, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवता तुमच्या डोक्यावर, कसं चालतं तुम्हाला? हे भाजपने विचार केला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो की ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. त्याच्यात आम्ही कोलॅटरल डॅमेज पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का तुमच्याकडून? जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत त्यांना काय उच्च पद मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना खालती 130 के 136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? का सत्तेपासून दूर ठेवलं जातं? का तुम्हाला बाहेरचे लोक लागतात? एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची. थांबा, वरळी पुढचे आमचे तिकडचे नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेने मिळाली होती. अरे वरळीच असून तुम्ही असे बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला. आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोर्टचा असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले. आम्ही शब्द पाळणारे आहोत. तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये. आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो. तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे. शिंदे सुद्धा नाराज असल्याचं दिसतंय. अरे तुम्हाला ते कानात सांगतात का? आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान पदासाठीची काळजी का घेतली जाते? निश्चितपणे काळजी आहे. जर काल पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जर एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे. तसं आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरीजींचे पंख छाटले नाहीत का? शिवराज सिंग चौहान खूप चांगले मुख्यमंत्री होते, वरच्या कॅबिनेटमध्ये घेऊन शांत केलंच ना त्यांना. तसंच आत्ता जी काही चर्चा आमच्या कानावर तर येते ही तुमच्या कानावर पण येत असेल. 29चे जे पंतप्रधान पदाचे चेहरे असतील त्याच्यात फडणवीस साहेबांचा चेहरा आहेच भाजपकडून. काही देशभरात आहे वगैरे हे आम्हाला माहित नाही, पण भाजपकडून चर्चा तर आहे. मग त्यांचं ऑपरेशन कसं करायचं तर हे सगळं चालू आहे. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का आदित्यजी? शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का काय? मुद्दा हा आहे की नुसतं ऐका आम्हाला संपवून किंवा कोणाला संपवून ही सत्ता त्यांच्याकडे प्राप्त झालेलीच आहे ना. नुसतं सत्ता नकोय. 2/3 मताधिक्य घेऊन लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार आपल्याला मिळालेले ते भाजपला बदलायचे आहेत. गड राहणार. वैभवजी तुम्ही पण यासोबत. कहा जा रहा है कि वो 2022 में शिवसेना का जो चुनाव जो है उसी पर चुन कर आए थे और आज वो चुनाव चिन्ह एकनाथ शिंदे के पास है, इसलिए वो जो है देखिए, एक चोर के पास कोई चुनाव चिन्ह हो तो क्या वो चोरी लेजिटिमाइज की जाती है? तो कानून व्यवस्था किसके लिए? जो हम न्याय मांग रहे हैं वो इसीलिए है ना कि चोरी को लेजिटिमाइज ना किया जाए. क्या न्याय व्यवस्था इस चोरी को लेजिटिमाइज करेगी? अभी के भी जो सीजीआई साहब है उन्होंने भी कहा है कि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉयड. और आप देख रहे हो जो टीएमसी के साथ हो रहा है, जो आम आदमी पार्टी के साथ हुआ है, जो हमारे साथ पहले हुआ. अगर हमारे केस में पहले ही न्याय मिल जाता तो ये स्थिति आज नहीं होती. और ये स्थिति सिर्फ राजनीतिक दलों की नहीं है, ये स्थिति इन्होंने संविधान की बना के रखी है, जिस संविधान का अपमान भाजपा कर रहा है. और हमारी यही अपेक्षा है कि न्याय व्यवस्था उस संविधान का आदर करे. देखो, ये ऑपरेशन टाइगर नहीं था. अगर आप इसमें थोड़ी पढ़ाई करें पूरे व्यवस्था की जो हुआ है, ये ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है. उनके पंखों को छाटा जा रहा है. ऐसा क्यों लग रहा है? ऐसा क्यों लग रहा है? ऐसा क्यों लग रहा आपको नहीं लगता? है? आप उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, आप उनके पावर्स देखिए, आप उनकी पिछले शायद ये शायद उनका सीएम करके आखिरी सत्र हो सकता है. इसके बाद उनको शायद यूनियन कैबिनेट में लिया जा सकता है फडणवीस साहब को. लेकिन इसी का अर्थ यही होगा कि उनका ऑपरेशन सक्सेसफुल हो. कचरे को मैं ध्यान नहीं देता, वो बीएमसी का काम है, वो देख लेगी. अपने करीबियों को भी रोक नहीं पाए. लगातार ये जो विपक्ष है आरोप लगा रहा है कि किसी तरह से आप पार्टी को संभाल नहीं पा रहे हैं. देखिए, करीबी हो करीबी ना हो, बात यही होती है कि आप किस नैतिकता के आधार पे चलते हैं
वही सबसे अहम मुद्दा होता है जीवन में। अगर आपको विधायक बनाया गया है, आपकी बेटी को हमने एनजीओ की जो कोटा है उसमें से प्रभाग समिति दी है, आपके भाई को बीएसटी की समिति दी है, आपको भारतीय कामगार सेना दी है, आपको और कोई यूनियंस दी है, तो नैतिकता के आधार पे आप तो उसी पार्टी के साथ रहना चाहिए। और अगर उतनी भी नैतिकता नहीं है तो आप आईने में कैसे देख सकते हो खुद को? सर, क्या सरकार ने आपसे कोई बात करके आपको कोई स्पेसिफिक रीजन दिया कि इस रीजन देखिए क्या है कि जो पर्सनल रीजंस होते हैं जिनका दिल किसी और में अटक जाता है, तो क्या रीजन देंगे? आइए चलो चर्चा करते हैं। यहाँ क्या हमने कम दिया, बुलाइए। अभी मैं तो यही खड़ा हूँ। नेताओं की परख में कहीं आप लोग की कमी रह गई? शायद हो सकती है, क्योंकि हम तो अंधविश्वास डालने वाले, हम अंधभक्त नहीं है, लेकिन जो साथ में होता है, जो आसपास होता है, उस पर हम अंधविश्वास करते हैं। आदित्य जी, 2029 की आप हिंदी कब हुए? 2029 अच्छा, तो हिंदी में रहते हैं। क्या वो सबसे बड़ी चुनौती आप मानते हैं? बिल्कुल, 2029 का चुनाव भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती है। जिस भाजपा ने इस देश में और हम सबको लेके हिंदुत्व पे राजनीति की, जिस भाजपा ने इस देश में दंगे करवाए, आज भी पोलराइजेशन कर रहे हैं, जिस भाजपा ने राम मंदिर का मुद्दा लेके रथ यात्रा की इस देश में, वही भाजपा और वही भाजपा के लोग आज अयोध्या में जमीनों की चोरी कर रहे हैं, उसी में घोटाला कर रहे हैं। आज उसी भाजपा से ये अपेक्षित नहीं था कि उनके मुख्यमंत्री स्वयं उज्जैन में जाके वहां के मास्टर प्लान से छेड़छाड़ करें और वहां भ्रष्टाचार करें। आज ये जो सारे विधायक या सांसद भाजपा के साथ बैठ रहे हैं, भाजपा के पास जाएंगे, मैं उन्हें चैलेंज देता हूं कि आने वाले संसद के सत्र में पूछे उनसे कि उज्जैन में कैसे भ्रष्टाचार हुआ। मैं उन्हें चैलेंज देता हूं कि पूछिए अयोध्या में क्या भ्रष्टाचार हुआ है, क्यों घोटाला किया, हमारी हिंदुओं की जो भावना है उनसे क्यों खेला गया। आज मैं पूछना चाहता हूं इन्हीं सब लोगों से जो आज भाजपा के साथ बैठना चाहते हैं। तो देश के हिंदू ये भी पूछेंगे 29 में कि यही क्या वो भाजपा है जिन्होंने बाहर के लोगों को, जिन पे भ्रष्टाचार के आरोप है, जिन पे बड़े बड़े वीडियोस है, वो सारे लोगों को अपने सांसद बनाए, मंत्री बनाए, मुख्यमंत्री बनाए। क्या यही भाजपा है जो एक बार साफ थी और भ्रष्टाचार खिलाफी थी? क्या यही भाजपा है जो खुद को हिंदुत्ववादी कहलाती थी, जिसने आज अयोध्या में जब घोटाला हुआ, भ्रष्टाचार हुआ, कोई सवाल नहीं पूछने दिया, और उज्जैन में भी जो भ्रष्टाचार हुआ है तो मुख्यमंत्री नहीं बदल रहे? तो भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती रहेगी। क्या आदित्य ठाकरे 2029 में वर्ली विधानसभा से फिर एक बार चुनाव लड़ेंगे? आप जहां से बोलो वहीं से लड़ूंगा। बनारस से हो तो बनारस से लड़ूंगा। लड़ने में क्या है, जीतेंगे भी, क्योंकि ये हमारा गढ़ है। और आप देखोगे देश में परिवर्तन 29 में होगा। जिन्होंने अयोध्या में भ्रष्टाचार किया है, जिन्होंने उज्जैन में भ्रष्टाचार किया है, उन्हें ये देश की जनता स्वीकारेगी नहीं। आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्यावर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मी पुन्हा लढणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सचिन अहिर यांच्यावर योग्य कारवाई देखील करणार असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मंदिर लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसं बसू शकता? 2029 मध्ये परिवर्तन नक्कीच होणार अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। 2029 मध्ये परिवर्तन नक्की होईल आणि फडणवीसांची सीएम पदाची ही शेवटची टर्म असू शकते असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। भाजप उपऱ्यांना डोक्यावर बसवून घेतंय असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। ऑपरेशन टायगर नव्हे, हे तर ऑपरेशन फडणवीस सुरू आहे असं आदित्य ठाकरे यांनी आता माध्यमांशी बोलताना सांगितलंय। स्वतःच्या स्वार्थासाठी लोक जात आहेत अशी देखील प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्यावर बोलताना दिलेली आहे। जवळचे लोक हे स्वार्थासाठी निघून जात आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले। सगळं काही देऊनही लोक जात आहेत असंही त्यांनी वक्तव्य केलंय। आम्ही आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे। तुम्ही पक्षात आमच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही। आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय। नाही, तसं काही नाही आहे। या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी पाहिलं असेल की या ठिकाणी सचिन अहिरांनी या ठिकाणी आमच्या शिवसेनेतर्फे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की आम्ही जे भाकीत करत होतो ते भाकीत आता जवळपास सत्य व्हायला निघतंय। अजून किती आमदार संपर्कात आहेत? अशी किती आता ऑपरेशन सुरू आहेत? कसं आहे, ही गुप्तता ठेवावी लागते ना काही गोष्टींची अजूनही सुरू आहे? आहे। विरोधकांना तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे चेहरे आमच्या संपर्कात आहे। कधीपर्यंत हे ऑपरेशन सक्सेस? ते आमच्या दाढीवाल्या बाबांच्या हातात आहे।
वरळीमधला एक प्रमुख चेहरा जो आहे पक्षातला आदित्य ठाकरेंची सपोर्टिंग सिस्टीम होती निवडणूक ते हाताळत होते सचिन आहे. बेस आहे वरळी काडर बेस वरळी आहे. आदित्य ठाकरेंना धक्का आहे का निवडणुकीच्या आणि एकंदरीत राजकीय पर्याय? हे बघा सगळ्यांनाच धक्का आहे, कारण की काय आहे की त्या ठिकाणी मी नेहमी बोलत गेलो की एकच माणसाचं ऐकलं जातं, तो सांगतो तेवढ्याच पद्धतीनं बोललं जातं आणि जे आमदारांना अपेक्षित आहे, जे कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे ते काहीच होत नाही. त्याच्यामुळे हे सगळे किल्ले ढासळले जात आहेत आणि मला तरी असं वाटतं की या गोष्टीमागे आजचं कारण नाही आहे, हे बरेच कारण आहेत. तर थोड्याच वेळात आता पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. सचिन अहिर नेमकं काय बोलणार, उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे. थोड्याच वेळात कोणत्याही क्षणी या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होते. उपमुख्यमंत्री शिंदे हे या ठिकाणी आलेले आहेत. सचिन अहिर यांनी देखील